आहेत दत्तात्रय. पहिल्या बॉलवर पहिली विकेट घेतली आहे. गोलंदाज सुद्धा चांगला कृष्णा. कृष्णा गोलंदाज. हा गोलंदाज पाहिलं तर उमरे गावचा गोलंदाज. उमरे टीम आज एक संघ खेळताना पाहू शकतो आपण. दुसरा राऊंड असेल उमऱ्या संघाचा. पहिला राऊंड त्यांनी नक्कीच विजय मिळवला तो होणार संघाविरुद्ध. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मॅच पाहत होतो आणि मॅचमध्ये पाहिलं काय तो उमरे संघ विजय झाला. त्याचबरोबर उमरे संघ विजय झाला होणार सारख्या एक बलाढ्य संघासमोर. आता दोन संघ एकमेकांसमोर उभे असतील. कोंबिल विपक्ष उमरे. या दोन्ही टीमचा मॅच पाहण्यासाठी मान्यवर सुद्धा आपल्या व्यासपीठावर उपस्थित पाहू शकतो आपण. किरणदादा ठाकरे सर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या आपण दृष्टिक्षेपातून इथे मॅच पाहतोय. पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज. पुन्हा एकदा पाहतोय बॉल मिस टाइम स्ट्रोक होता. सिंगल धाव जरूर भेटेल. या पहिल्या धावेने इथे संघासाठी काहीतरी चांगलं खातं ओपन करतोय तो फलंदाज दत्तात्रय. दत्तात्रय आणि रोहित दोघांची जोडी आता मैदानामध्ये आहेत. वन डाऊनला आलेला दत्तात्रय आणि त्याच्या साथीला सलामीला आलेला जो नॉन स्ट्राईकला अद्याप होता रोहित, आता तो स्ट्राईक एंडला असेल. कोंबिवली म्हटलं त्या कोंबिवली संघाचा विचार करायला गेला तर त्यांचा कोंबिवलीचा गावचा संघ सुद्धा खरंच चांगला संघ आहे. आणि त्याच्या सोबतीला आता पाहू शकतो या आदिवासी लॉटमध्ये खेळणारी टीम्स. पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये बॉल आला. त्याला फेकलाय, पाठवलाय. षटकाराच्या बाहेर येतील 6. या 6 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 7. थँक्यू डेजे. फटका लगावला. पुढे येऊन खेळला आणि बॉलला पाठवलं सीमा बाहेर. मिळाल्या 6 धावा. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. बराच काळ हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः आले जेलखाली. चुकी करणार नाहीत. विकेट जातीये. षटकार मारला. त्यानंतर रोहितला बाद करण्यामध्ये यशस्वी झाले तो गोलंदाज कृष्णा. उपस्थित होते आपल्या नमो चषकामधील आयोजक किरणदादा ठाकरे, त्याचबरोबर सुनील भाऊ सुखदरे, त्याचबरोबर आदी मान्यवर सुद्धा आपल्या इथे उपस्थित आहे. या मान्यवरांच्या आपण पाहू शकतो नजरेतून या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आणि त्याचबरोबर घरबसल्या सुद्धा युट्यूब माध्यमातून सर्व प्रेक्षक सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेत आहे. काल मागचे 2 दिवस पाहिले. मागच्या 2 दिवसामध्ये धावांचा नक्कीच आलेख होता. कुठेतरी थांबलेला पाहायला भेटला. परंतु आज असं वाटलं, आज बऱ्याच सामने बघितले, बऱ्याच सामन्यामध्ये 50+ धावा झाल्या होत्या. गोलंदाजी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. मागच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा गोलंदाज होता म्हणजे पाहिलं मंगेश. त्या मंगेशने चांगली गोलंदाजी केली. एका षटकामध्ये त्याने तब्बल 3 विकेट घेतल्या. म्हणजे आज खेळ पाहिला ना तर आज कळलं की खेळाचा आलेख चांगल्या पद्धतीने उंचावलाय. या सर्व खेळाडूंना प्लॅटफॉर्म सुद्धा उपलब्ध झालाय नमो चषकामध्ये. नमो चषक म्हटलं तर भारतीय जनता व युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो चषक 2024 डे नाईटची टुर्नामेंटला आज 3रा दिवस असेल. उद्या अंतिम दिवस. नवीन फलंदाज डावकरा फलंदाज जगदीश इथे संघाल घेण्याचा प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वीरित्या प्रयत्न पूर्ण झालाय. पंच सांगतील बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. गोलंदाज कृष्णा, हा गोलंदाज कृष्णा जो आहे तो बॅटिंग सुद्धा चांगली करतो. म्हणजे हा उमरे संघाचा एक मोठा पिलर आहे. उमरे संघाचा हा पाहिलं ना ते करता धरता असा त्याचं नाव असेल कृष्णा. आता स्ट्राईक जाते ती दत्तात्रयसाठी. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रानंतर आपण पाहू शकतो आता नक्कीच लाईटच्या स्वरूपामध्ये सर्व खेळाडू खेळतील. म्हणजे विद्युत रोषणाईमध्ये सर्व खेळाडू खेळतील थोड्या वेळात. इथे चांगला फटका. बॉलला पाठवलंय. डीप कव्हरच्या बाहेर येतोय चौकार. बॅटर आता आपली बॅटिंग नक्कीच करताना दिसतोय. दत्तात्रयच्या माध्यमातून येतात ह्या 4 धावा. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा जमा झाल्यात त्या तब्बल 12 धावा. माझ्या साथी स्कोरर आमचे इंजिनियर नरेशजी दळवी साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. नरेश दळवी स्पेशली इंजिनियर आहेत परंतु त्यांचं स्कोरर म्हणून नक्कीच भूमिका जी आहे ना ती आता पूर्ण खालापूर नव्हे तर पूर्ण या रायगडमध्ये प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर साथीला आमच्या डीजे सुद्धा आहे. त्याचबरोबर युट्यूब लाईव्ह 10 क्रिक लाईव्ह 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण घर बसल्या
मॅच पाहू शकतो. आम्ही कंपनीमध्ये होतो, ऑफिसमध्ये होतो. ऑफिसमध्ये बसल्या सुद्धा आम्ही या मॅचचा नक्कीच आनंद घेत होतो. मागच्या 3 दिवस आम्ही हेच करतोय. घरी बसलोय तरी सुद्धा मॅचचा आनंद घेतोय. आज आम्ही इथे आलोय समोर आमच्या, आम्ही मॅचचा नक्कीच आनंद घेतोय लाईव्ह या टुर्नामेंटमध्ये. नवीन गोलंदाज बाबू जे बॉन्झर एंड कडून गोलंदाजी करेल तर स्ट्राईक एंडला फलंदाज डावकरा फलंदाज जगदीश. इथे बघा ऑन साईडला फटका खेचायचा प्रयत्न, बॉल बाउन्स झाला, अतिरिक्त उसळी घेतली बॉलने आणि यष्टक्षाच्या हातामध्ये जाऊन विसावला. कोणतीही धाव नाही, कोणतीही धाव नाही या बॉलवर. जगदीश जो स्ट्राईक एंडला आहे अद्याप पाहिलं तर 2 बॉल खेळला आणि दोन्ही बॉल मध्ये पाहिलं त्याच्याकडून कोणतीही धाव इथं झाली नाहीये. इथे चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये बॉलला घेतले, पाठवला डिफाईन लेगच्या दिशेने. पंच इशारा देतील, हा जातो एक षटकार. बघा बॅटच्या फ्लो मध्ये बॉल आला आणि बॉलला धाडले, पाठवले षटकाराच्या बाहेर. 6 धावा. मागच्या 2 बॉलवर पाहिलं तर जगदीशकडून कोणतीही धाव झाली नव्हती, परंतु त्याच्या वैयक्तिक 3ऱ्या बॉलवर त्यांनी षटकार लगावला आणि संघासाठी सुद्धा या 6 धावांची भर टाकतोय हा फलंदाज जगदीश. आणि जगदीशच्या साथीला फलंदाज असेल तो दत्तात्रय. दत्ता आणि जगदीशची जोडी कुंभिवली संघासाठी 3 षटकांचा सामना असेल. 3 षटकामध्ये पाहिलं तर 35+ धावा जमाव्या लागतील. इथे पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळायचा प्रयत्न आणि हा सुद्धा बॉल जातोय तो डॉट. म्हणजे निर्धाव चेंडूची घोषणा करतोय गोलंदाज. या गोलंदाजाने ओळखला मागच्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलंय. म्हणजे मागच्या बॉलवर षटकार आला पण त्यानंतर त्यांनी सांगून दिलंय हो मला गोलंदाजी करायची आहे, मला माझ्या संघासाठी इथं चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. तशीच गोलंदाजी करतोय गोलंदाज. इथे चांगला बॉल, वेगवान बॉल, अचूक टप्प्यावर बॉल. नियंत्रण आहे का? आणि हो हो पंच सांगतायत नियंत्रण सुद्धा आहे. हा सुद्धा बॉल जातोय मिस, हा सुद्धा बॉल जातोय तो निर्धाव. मागच्या बॉलवर षटकार आला, त्यानंतरचे 2 बॉल, दोन्ही बॉल सुद्धा पाहिलं तर अचूक नियंत्रणामध्ये टाकलेली गोलंदाजी या गोलंदाजाने दाखवून दिले गोलंदाजाचा कसब. इथं पुन्हा एकदा एज लागते, झेल पकडायचा प्रयत्न आणि बॉल यष्टांच्या मागे फरार होईल. इथे आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाही, गेला चौकाराच्या बाहेर. मिळाला 4 धावा. या बॉलवर साथ भेटली, नशिबाची साथ, देवाने नक्कीच यांच्यावर कृपा केली आणि या 4 धावा भेटल्या. ह्या 4 धावेने धावफलक वाढतं जाईल तब्बल 22 वर. 22 धावा पहिल्या आपण या धावफलकावर जमा झाल्यात या बॅटिंग करताना कुंभिवली संघाच्या. इथे अकू टप्प्याचा बॉल मागे खेचण्याचा प्रयत्न, पंचांकडे पंच सांगतात की हा अतिरिक्त उसली घेतली, हा असेल तो वाईट बॉल. आणि पंचांनी 1 बाउन्सची तंबी सुद्धा दिली आहे. बराचसा उंची घेतला होता बॉलने, बराचसा उंच झाला असं वाटलं होतं. फलंदाज इथे प्रयत्न करतो परंतु फलंदाजच्या आवाक्याच्या बाहेर बॉल गेला होता. व्हाईट बॉल भेटला, व्हाईटने पुन्हा एकदा 1 धाव जोडेल. इथे बॉल हवेत आहे, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, धावतायत बराच वेळ आणि झेल सुद्धा पकडलाय यशस्वीरित्या. अप्रतिम अविश्वसनीय झेल पकडलाय, फलंदाज बाद. या बॉलवर या फलंदाजाने मारला होता षटकार, त्यानंतर लगावला त्याने एक चौकार, परंतु त्यानंतर काय केलं या गोलंदाजाने विकेट घेतली जगदीशची. जगदीश फलंदाज बाद झाला, विकेट भेटली बाळू या गोलंदाजाला. नवीन बॅटर मयूर आणि गोलंदाजी मार्कवर असतील नवीन गोलंदाज वासुदेव. बघा माझे साथी स्कोरर जे स्वतःच्या नक्की लेखणीतून इथे स्कोरबोर्ड स्कोर जमा करतात, म्हणजे त्यांना प्रत्येक गोलंदाजाचा आणि फलंदाजाचा अभ्यास आहे. ते सांगतात पहिल्या मॅच मध्ये तब्बल मेडन षटक टाकलं होतं. इथे पुढे नक्कीच फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट घेण्याचा प्रयत्न, रनआउटच्या विकेट भेटली आहे, रनआउट झाले कव्हरच्या दिशेने. इथं क्षेत्ररक्षक तैनात होते, पहिल्या बॉलवर इथे विकेट भेटली रनआउटची. फलंदाज बाद होतोय धनंजय दत्तात्रय. आउटच्या माध्यमातून इथे फलंदाज बाद होतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतील. संदेश आणि संदेशच्या साथीला जो फलंदाज असेल मयूर.
कर कुठे असाल तर आपण व्यासपीठावर यायचंय. बघा अंधार होत चाललाय नक्की. जर तुमच्यासाठी आम्ही धावा करतोय मंडप डेकोरस एरुणकर कुठे असेल आपण यायचंय. शेवटचं षटक, या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटकेबाजी करावे लागेल. अद्याप पाहिलं तर धावफलकावर 23 धावा जमा झाल्यात. म्हणजे अजूनही 12 ते 13 धावा जमवल्या तर खूप मोठी धावसंख्या होऊ शकते. इथे एज लागली, बॉल हवेत आहे. एष्टाच्या मागे क्षेत्ररक्षक तैनात केलेत. क्षेत्ररक्षक सुद्धा चांगलं नक्की सजवलंय. आखणी केली आहे फलंदाजासाठी आणि क्षेत्ररक्षकाने बॉल मागे अडवला. सिंगलने दोन्ही फलंदाज पाहिलं तर नवीन फलंदाज आहेत. अद्याप पाहिलं तर 3 फलंदाज माघारी गेलेत तंबूच्या. 4 फलंदाज आणि 24 धावा धावफलकावर जमा आहेत. धावा जमवाव्या लागतील. धावांचा नक्कीच आलेख उंचावा लागेल कारण की पहिल्यांदा आपण आजच्या पूर्ण सत्रामध्ये दिवसभरामध्ये धावा भरपूर झाल्यात. फलंदाजामध्ये नक्की जोश दमखम आहे. या फलंदाजामध्ये तेवढी ताकद नजाकत आहे. षटकारचे बॉल बाहेर नक्कीच फेकण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. ते चांगला बॉल उसळी घेतली. बॉलने खेळपट्टीच्या नक्कीच या उसळीचा फायदा घेतलाय. जेवढी कडक अशी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीचा गोलंदाजाने फायदा घेतलाय. बॉल उसळी घेतली आणि कोणतीही धाव नाही. अद्याप पाहिलं तर फलंदाज थांबतोय, कोणतीही धाव करत नाहीये. धावसंख्या तिथे स्थिरावती 24 वर. व्यासपीठावर सुद्धा अतिथी मान्यवर इथे उपस्थित आहेत. इथे फुलटॉस बॉल होता. बॉलला खालच्या दिशेनेच ठेवलं. क्षेत्ररक्षक हातामध्ये बॉल. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीच्या प्रयत्नामध्ये विकेट जाती. रनआउटच्या माध्यमातून एक धाव भेटली परंतु विकेट सुद्धा गेली आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज थांबला. फलंदाजाला रनआउटच्या माध्यमातून बाद केलाय. इथे बोलवायचं कारण की थोड्या वेळात आता अंधार होणार आणि अंधारानंतर नक्कीच लाईट लावण्यात येतील. डे नाईटची स्पर्धा आपण दिवसाचा खेळ पाहू शकतो. या इनिंगच्या नंतर जवळपास संपुष्टात येईल. म्हणजे नाईटचा सामना नक्की सुरू होईल असं समजू आपण. खालापूर 40+ विपक्ष कर्जत 40+ आणि त्यानंतर अजून एक होणारा सामना कर्जत खालापूर ओपनच्या टीम. नक्कीच मजा येईल. म्हणजे या आयोजकांनी सर्व आयोजन जेवढं चांगलं केलं तेवढे सर्व संघांना सुद्धा चांगलं इथे बोलवलंय. कर्जत खालापूरसाठी देखील या टुर्नामेंट ठेवले आणि कर्जत खालापूरसाठी त्यांनी 40+ परत त्याचबरोबर खेळणाऱ्या रेग्युलर जे ओपनचे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा इथे आमंत्रित केलं. म्हणजे पुढची मॅच जी असेल ना, पुढच्या मॅच त्या खरंच चांगल्या असतील. सर्व चांगले खेळाडू इथं मैदानामध्ये आपल्याला उपस्थित होताना पाहतील. सर्व खेळाडूंचा आपल्याला खेळ इथं पाहायला भेटेल. लेगबायच्या सुरूमध्ये एक धाव आणि धावफलकावर धावा जमा आहेत त्या तब्बल 26. एक फटका, एक मोठ्या फटक्याची गरज असेल. इथे वेगवान बॉल होता. झेल घेण्याचा प्रयत्न. कव्हरच्या डोक्यावरून बॉलला उडवलंय. बॉल बराच लांब गेलाय. 2 धावा पूर्ण करतील. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये असतील फलंदाज दोन्ही. तर हा सुद्धा जातोय रनआउटच्या माध्यमातून विकेट. तब्बल पाहिलं तर तिसरी विकेट ही रनआउटच्या माध्यमातून गेली असेल या इनिंगमध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या खेळांती धावफलकावर 18 बॉल संपल्यानंतर धावा जमा झाल्यात त्या 28. म्हणजे अजूनही पाहिलं ना येणाऱ्या 18 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती तब्बल 29 धावेची. तोवर आपण सध्या आपल्या डीजेला डेकोरेटर्स किशोरजी एरुणकर कुठे असेल तर आपण त्वरित यायचं व्यासपीठाकडे. किशोरजी एरुणकर बघा आता नाईट रात्रीचं सत्र इथे सुरू होईल. तर रात्रीच्या सत्रासाठी आपल्याला गरज काय आहे ती म्हणजे फ्लड लाईटची. नक्कीच विनंती करतो की आपण यायचं. किशोरजी एरुणकर कुठे असाल तर लाईट्स ऑन होतील त्याच्यानंतरच खेळ चालू होईल कारण की बराच उशीर झालाय, काळोख झालाय. फ्लड लाईटच्या समोर इथे मॅच चालू होतील. किशोर एरुणकर कुठे असेल तर यायचंय.
लागत होता गोलंदाजीने तेवढी चांगली गोलंदाजी केली. आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर फलंदाजाने इथं नक्कीच कहर बरसवला होता. मागच्या मॅचचं थोडं चित्र वेगळं झालं होतं. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी केली होती ताकई आणि त्याचबरोबर मिळगाव या टीमने. ताकई टीम विजयी झाला होता. गोलंदाज त्याचा प्लेअर ऑफ द मॅच. सलामीचे 2 फलंदाज मैदानाकडे रवाना होत आहेत. ओपनिंगची पेअर कृष्णा आणि कृष्णाच्या साथीला फलंदाज ज्ञानेश्वर. 29 धावेची गरज असेल. 18 बॉल 29 धावेची गरज. दोन्ही टीमचा एक अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू आपण पाठवायचा आहे. बॉल आणि 18 बॉल गरज असेल ती 29 धावेची. रात्रीचं सत्र सुरू झाले. या रात्रीच्या सत्रामध्ये काय होणार? गोलंदाज चांगली गोलंदाजी करणार की फलंदाज चौकार षटकाराची इथे बहारदार खेळी करणार? यासाठीच आपण वळले जाता रात्रीच्या सत्राकडे. रात्रीचं सत्र आणि रात्रीचं सत्र इथे कॅप्चर सुद्धा करू शकतो तो आपला TenCric.live या युट्यूब माध्यमातून आपण सुद्धा घर बसल्या सर्व प्रेक्षक पाहतायत. आम्ही सुद्धा पाहिलं तर जर रिव्ह्यू बघायचा असेल रिप्लाय बघायचा तर आमच्या मोबाईलमध्ये सुद्धा पाहू शकतो. तर सर्वांना विनंती असेल जे मोबाईलवर पाहत असतील ना त्यांनी TenCric.live ला सुद्धा इथे सबस्क्राईब करायचं आहे. बघा मॅचला आता सुरुवात होणार आहे. सर्व क्षेत्ररक्षक इथे मैदानामध्ये गेलेत. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेत. रायटी लेफ्टी म्हणजे उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आणि त्याचबरोबर डाव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज. 2 फलंदाजी जोडबोली. स्ट्राईक एंडला फलंदाज ज्ञानेश्वर. नॉन स्ट्राईक एंडला डावकर फलंदाज कृष्णा. ज्या कृष्णाने आपल्या संघासाठी पहिलं षटक हाताळलं होतं. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल निलेश. या निलेशला आता आपल्या पाहिलं ना आपल्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा वाचवाव्या लागतील. आपल्या संघासाठी चांगली भरीव कामगिरी करावी लागेल. दोन्ही फलंदाज पाहिलं उमऱ्या संघाचे मागच्या मॅचमध्ये त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये पाहिलं तर होणार सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून इथपर्यंत पोहोचलेत. आता या मॅचमध्ये काय होणार? 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 29 धावा वाचवायचे. पंचांनी इथे सुरुवात केली आहे रात्रीच्या सत्रासाठी. मॅच ऑन. पहिला बॉल पहिल्याच बॉलला फुल टॉस भिरकावलाय. बॉल थांबणार नाही. पहिल्याच बॉलवर दणदणीत येतोय चौकार. पहिल्याच बॉलवर दाखवून दिला बॅटरने त्याची इथे उत्तम अशी कामगिरी. पहिल्या बॉलवर आलाय चौकार आणि अजूनही पाहिलं तर पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर 25 धावेची गरज असेल. पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर अपील केली. पंचाकडे लावड अपील करतायत सर्व खेळाडू इथे अपील करतायत. विकेट होणार का? रनआउटची सुद्धा संधी होती. पंचांनी एकीकडे रेफर केलाय. तिसऱ्या पंचांसाठी रनआउटचा इथे रिव्ह्यू घेण्यात येईल. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच भूमिका वर्ग केली आहे. तिसरे पंच कुठे असेल तर आपण यायचंय. तिसऱ्या पंचाकडे रनआउटसाठी इथे भूमिका वर्ग केली आहे. थर्ड अंपायर तिसरे पंच इथे येतील. रनआउटच्या साठी इथे रिव्ह्यू सुद्धा घेतलाय. पंचांनी सांगितलंय तिसऱ्या पंचाकडे भूमिका वर्ग केली आहे. काय होतंय? रनआउट होणार का? पहिल्या बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षक इथं प्रादेशिक नक्की दाखवलंय. विकेट घेणं खूप महत्वाचं. या बॉलवर विकेट जर आली ना तर मॅचला नक्कीच इथे कलाटणी भेटू शकते. कारण सलामीचा फलंदाज एक घातक फलंदाज या ज्ञानेश्वरची विकेट खूप महत्वाची असेल. TenCric.live माध्यमातून इथे आपण लाईव्ह सुद्धा मॅच बघतोय. रिव्ह्यू सुद्धा पाहतोय. एकदम क्रुशियल मोमेंटला इथे नक्कीच डिसिजन आहे. काय होणार? विकेट जाणार का? तिसरे पंच पाहतायत. वारंवार इथे रिपीट टेलिकास्ट पाहतायत. काय होणार? विकेट जाणार का? कारण की दोन्ही संघासाठी खूप महत्वाची मॅच असेल. सेकंड इनिंगचा मॅच आणि गरज असेल ती 29 धावेची. 29 धावाचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय संघ. धावा जमवायचेत आणि गोलंदाजी करणारा संघ सुद्धा म्हणत असेल की विकेट आमच्यासाठी खूप महत्वाचे. एक विकेट आणि म्हणजे एक धाव सुद्धा वाचते आणि सलामीचा फलंदाज सुद्धा तंबूच्या आसराला जाऊ शकतो. वारंवार रिव्ह्यू पाहिला जातो. वारंवार पाहिलं तर रिप्ले इथं पाहिला जातोय. काय होणार?
तिसऱ्या पंचांनी सांगितलंय फलंदाज त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थितरित्या पोहोचला, एक धाव पूर्ण केली आहे, फलंदाज सुद्धा सेफ असेल. तिसरे पंच आपण पाहू शकतो थर्ड अंपायरची भूमिका पार पाडली ते अंकितजीत तांबडे. मागचा काही काल त्याने सावरुली गावासाठी बराचदा क्रिकेट खेळला आणि आता पाहिलं तर प्रोफेशनल पंचांकडे नक्कीच त्यांनी आपलं करिअर नक्कीच इथे सुपूर्द केले. आता स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो म्हणजे कृष्णा डावखुरा फलंदाज, या संघाचा तारणहार, या संघाचा करता धरता असा कृष्णा असेल जो डावखुरा फलंदाज आहे. आता गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा वाचवायच्या असतील तर इथे कृष्णाची विकेट खूप महत्वाची आहे. विकेट मस्ट इम्पॉर्टंट असेल आता गोलंदाजासाठी. इथे बॉलने उचली घेतली नियंत्रण आहे का, परंतु नाही पंत सांगतायत की नाही, या बॉलवर जाते वाईट स्वरूपामध्ये एक धाव. निलेश वाघमारे गोलंदाज असतील. खेळपट्टी जेवढी टणक बनवली तेवढाच बॉल नक्कीच खेळपट्टीवर पडल्या उसळी घेतोय. इथे चांगला फटका आहे, बॉल हवेत आहे, कुठवर जाणार बॉल थांबणार नाही. बॉलने नक्की षटकाराची दिशा ओलांडली, मिळाल्या 6 धावा, या फलंदाजाला भेटल्या 6 आणि आता संधी देतो आपल्या डीझेलला. घाट सरल्यानंतर कारला एकविरा नक्कीच आता आपण प्रस्थान करताना पालखी सुद्धा पाहिली. या पालखीच्या जोडीला पाहिलं वाजत गाजत पालखीचं नक्कीच ते रवाना केली ते आपल्या एकविराईसाठी. एकविराईचं दर्शन घेण्यासाठी वारंवार भक्त आपण पाहू शकतो लोणाला कारल्याला ते जातात. त्याचंच गाणं लावलं. इथे टॉप एज लागलीये, विकेट जातीये, बिग साऊंड आलाय, मोठा नक्कीच आवाज आलाय, फलंदाज माघारी जातोय, कृष्णा जातोय डगआउटच्या दिशेने. पहिली विकेट, पहिला हादरा, पहिला फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होतोय. फलंदाज बाद झाला, फलंदाज जागी नवीन फलंदाज येतोय. सुनील आला नवीन फलंदाज. बघा व्यासपीठावरून सुनीलजी सुखदरे साहेब त्यांचे सुपुत्र साई हे मॅचचा इथे आस्वाद घेत आहेत. सुनील भाऊ पाहिलं तर सुनील भाऊ म्हटलं तर लेजेंडरी क्रिकेटर, या मैदानाचा बराचसा त्यांना अनुभव सुद्धा आहे आणि व्यासपीठावरून सुद्धा बऱ्याच त्यांनी सामने पाहिलेत. क्रिकेट खेळताना सुद्धा त्यांचं नक्कीच चांगलं योगदान आणि त्याचबरोबर व्यासपीठावर सुद्धा आपल्या कमिटीला चांगलं योगदान असतं. इथे चांगला बॉल होता, बॉल एस्टनच्या हातामध्ये विसावला पाहिजे होता, परंतु एस्टनच्या मागे सुद्धा बॉल पकडला जातोय. हा जातोय डॉट बॉल आणि ह्या डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या 12 धावेवर स्थिरावते. 29 धावेची गरज असं म्हटलं होतं. 29 धावेची गरज, हाणामारी करावी लागेल, मोठे मोठे फटके मारावे लागतील. पहिला विकेट इथे बाद झालाय. पहिला विकेट बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आणि नवीन फलंदाजावर तेवढीच अपेक्षा असेल. इथे चांगला फटका केसलाय, फिरून मारायचा प्रयत्न केलाय. डीप मिड विकेटच्या ठिकाणी नक्कीच बॉल गेला. एक धाव आणि एक धावेवर इथे समाधान मिळवावंच लागेल, कारण की विकेट सुद्धा खूप महत्वाचे आहे. सलामीला आलेले 2 फलंदाज पाहिलं आपण. ज्ञानेश्वर साथीला कृष्णा आउट झाले, एक षटकार लगावला कृष्णाने, परंतु कृष्णा बाद झाले आणि कृष्णाच्या साथी आलेले फलंदाज नवीन फलंदाज सुनील. 13 धावा झाल्यात, पहिलं षटक सावध आले, 6 बॉलचा खेळ संपलाय आणि धावा झाल्या त्या धावफलकावर जमा 13. व्यासपीठावर बरेचसे मान्यवर पाहिलं पहिल्या दिवसापासून मान्यवरांची मांदियाळी पाहायला भेटली. त्याचबरोबर मैदानाच्या चारही दिशेनं फक्त प्रेक्षक पाहायला भेटलं. मयूर सर काल पाहिलं, काल 2 दिवस बघितलं प्रेक्षकांची गर्दी होती, परंतु आज अतोनाट गर्दी आहे आणि सर्व आदिवासी बांधवांचा खेळ पाहण्यासाठी सर्व गर्दी आहे. आणि गर्दी का आहे तर नमो चषक 2024 कुठे आहे ते आपल्या एनपीच्या ग्राउंडवर आहे. या ऐतिहासिक ग्राउंडवर सर्व प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी आलेत. आणि जर कोणी विचारलं घरी कुठे चाललात तर मॅचचा थरार पाहण्यासाठी चाललोय. कुठे चाललात तर नमो चषक 2024 जे आपल्या एनपीच्या ग्राउंडवर आहे तिथे मॅच पाहण्यासाठी चाललोत. नेहमी सर्व प्रेक्षक म्हणत असतात की मॅच जेव्हा होते एनपी ग्राउंडला तेव्हा नक्कीच थरार पाहण्यासारखा असतो. खरं पाहिला हायवेच्या नजदीक असलेला ग्राउंड आणि त्याचबरोबर याची भौगोलिक स्थिती सुद्धा तेवढी चांगली आहे. इथे वेगवान बॉल आहे, वेगवान बॉल, नियंत्रण आहे का, परंतु पंच सांगतील हो नियंत्रण सुद्धा आहे.
दुसरा षटक घेऊन आला गोलंदाज राहुल. हॅलो हॅलो राहुल गोलंदाज आला. या राहुल गोलंदाजाने पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. अजूनही गरज असेल 11 बॉल आणि 16 धावेची गरज. 11 बॉल 16 धावा जमवाव्या लागतील. स्ट्राईक एंडला फलंदाज सुनीलने हा बॉल गेलाय डॉट. इथे चांगला फटका खेचलाय. ऑन साइडला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक तैनात असतील. क्षेत्ररक्षक हातामध्ये बॉल आणि क्षेत्ररक्षक पहा थ्रो सुद्धा केवढं चांगलं आहे. 14 धावा अद्याप धावफलकावर जमा झाल्यात. गरज असेल मोठ्या फटक्याची. स्ट्राईक एंडला फलंदाज असतील जो सलामीला गेलेत. ज्ञानेश्वर फलंदाजाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. एक चौकार लगावला त्याबरोबर एक सिंगल सुद्धा घेतले. वैयक्तिक 5 धावेवर खेळतायत. संघासाठी गरज असेल 29 धावेची. अजूनही गरज आहे धावा जमवायची. धावा जमवाव्या लागतील. आता नाही तर पाहिलं तर या नमो चषकामध्ये आपलं नाव कोरायचंय. पुढे जायचं आपल्याला. संघाला नक्कीच पुढे जाऊन या ट्रॉफीचं नक्कीच मानकरी व्हायचं. तर विजय खूप महत्वाचा आहे. मस्ट विन. विजयी होणं गरजेचं असेल. विजयी व्हावंच लागेल आणि आता नाही तर कधीच नाही. इथे बघा चांगला फटका केसला आडव्या बॅटने. बॉल जातोय सीमालगत. झेल सुद्धा पकडला जातोय. फलंदाज येतोय तंबूच्या आसऱ्याला. विकेट जातीये. हॅलो हॅलो बघा विकेट गेलीये. महत्वाच्या क्षणी विकेट घेतलीये. क्षेत्ररक्षकाने त्याचं काम तर केलं. आता गोलंदाजाला त्याचं काम करायचंय. क्षेत्ररक्षक साथ देतात. प्रत्येक वेळी पाहिलं तर जिथे जिथे बॉल जातो ते क्षेत्ररक्षक आपली कामगिरी महत्वपूर्ण कामगिरी जी आहे ती चांगल्या रीतीने बजावतात. रनआउटची नक्की संधी होती तिथं सुद्धा संधीचं नक्की सोनं करण्याचा प्रयत्न केला होता. जिथे डबल धाव जायते ना तिथं सिंगल मध्ये नक्की समोरच्या संघाला थांबवतात. विकेट सुद्धा घेतली. झेल बाद झाले फलंदाज. आता नवीन फलंदाज समीर. इथे चांगला फटका. लोअर फुलटॉस बॉल होता. त्याला खेचलाय बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात लॉंग ऑनच्या दिशेने होते. त्यांच्या हातामध्ये बॉल आणि काय फक्त एकच धाव. हे एक धावेवर पुन्हा एकदा समाधानी व्हावं लागेल. कारण की समाधान होणं खूप महत्वाचं आहे. विकेट वाचवणं खूप महत्वाचं आहे. समाधानी प्रत्येक टायमाला म्हटलं तर चौकार षटकार येत नाही. सिंगलची सुद्धा खेळी करावी लागते. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 8 बॉल 14 धावेची गरज. असं पाहिलं होतं 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज होती ती तब्बल 16 धावेची. असं वाटलं होतं 12 बॉल 16 धावा हे समीकरण खूप सोपं आहे. पण या गोलंदाजाने पूर्ण या मॅच मध्ये कमबॅक करून दिले. तब्बल 2 धावा खर्च केल्यात. विकेट सुद्धा मिळवले. राहुल गोलंदाज. बॉन्झर एंड लकी गोलंदाजासाठी नक्कीच ठरलेला हा एंड आहे. बॉन्झर एंड. इथे फटका हवेत आहे. बॉल जातोय सीमा पार आर पार येतोय. बॅट्समनच्या माध्यमातून येतोय एक दर्जेदार षटकार. बॉलवर बॅटरने लगावला षटकार. मॅच मध्ये आता कमबॅक केलंय फलंदाजाने. म्हटलं ना बॅटरने लगावला षटकार. षटकाराने आता मॅचचं इथे सूत्र नक्कीच बदलून ठेवलंय. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. आता भेटते विकेट. फलंदाज येतोय तंबूच्या आसऱ्याला. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी. एका बॉलवर पाहिलं तर षटकार तर दुसऱ्या बॉलवर विकेट. हेच या मॅच मध्ये पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा भेटते आता संधी आपल्या डीजेला. त्याच वाचवायच्या त्या म्हणजे कोंबिवली संघाला. रफ अँड टफ मॅच. सर्व प्रेक्षक सुद्धा पाहत आहेत. सर्व प्रेक्षक या मॅच मध्ये नजरा ठेवून आहे. त्या प्रेक्षकांना एक विषय नक्कीच इथे प्रश्न पडलाय. कोण जिंकणार. 6 बॉल 8 धावेची गरज आणि कंपल्सरी चेसिंग. बघा नमो चषकाच्या माध्यमातून एक गोष्ट पाहायला भेटते. कंपल्सरी चेसिंग आणि त्याचबरोबर कंपल्सरी ड्रेसिंग. सुंदर अशा जर्सी सुद्धा आपण पाहू शकतो.
आणि या जर्सीच्या माध्यमातून सर्व खेळाडू खेळताना पाहतात, म्हणजे मैदानाच्या आपण आतमध्ये पाहू शकतो असं रंगबेरंगी जर्सी परिधान केलेले सर्व खेळाडू. व्यासपीठावर आपले उपस्थित मान्यवर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. कर्जत खालापूर म्हटलं तर इंडस्ट्रीयल झोन आणि त्याचबरोबर कर्जत म्हटलं तर इको झोन, जिथे म्हणजे ग्रीन झोन कर्जत, त्याचबरोबर खालापूर म्हटलं इंडस्ट्रीयल झोन. आणि या कर्जत खालापूरच्या या सासगावच्या नक्कीच या मैदानामध्ये एनपी ग्राउंड टाकईच्या मैदानामध्ये चालू असलेले सामने, या सामन्यांमध्ये थरार नक्कीच रंगलाय. रात्रीचं सत्र असं वाटलं होतं या रात्रीच्या सत्रामध्ये काय होणार. प्रेक्षक सुद्धा पाहायला आलेत मॅच, प्रेक्षकांना वाटते मजा, कारण की मॅच आले रंगामध्ये. 6 बॉल आणि 8 धावेची गरज, कोणाच्या बाजूने नक्कीच ही मॅच जाणार. जिंकणार बॅटिंग करणारा संघ उमरे की जिंकणार गोलंदाजी करणारा कोंबिवली संघ, येणारे 6 बॉल ठरवतील काय होणार मॅच मध्ये, काय होणार, कोणता संघ नक्कीच पुढच्या फेरीत पुढे जाऊन नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार. इथे बघा वेगवान बॉल, फलंदाज फक्त पाहत राहिले, बॅट फिरवली होती परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. हा बॉल गेला निर्धाव. प्रत्येक बॉल इथे उमरे संघाची इथे धाकधूक नक्कीच मनामध्ये वाढत असेल. उमरे संघामध्ये बॅटला बॉल स्पर्श होऊ दे, चौकार षटकाराची खेळी येऊ दे, परंतु कोंबिवली संघाचे प्रेक्षक सुद्धा हेच म्हणत असतील बॉल डॉट जाऊ दे. दुसरा बॉल आणि दुसरा बॉल सुद्धा डॉट जातोय. लाऊड अपील पंचांकडे करतायत सर्वच यष्टरक्षकाच्या सोबत, सर्वांचं इथे पाहतोय चेहऱ्यावर हास्य आहे. विकेट मिळाली तर खूप उत्तम आणि उत्तम असेल, परंतु पंच सांगतात की नाही नाही नाही. हा बॉल सुद्धा जातोय डॉट. आता पुन्हा एकदा समीकरणाची नांदणी होते. 4 बॉल आणि गरज असेल ते 8 धावेची. समालोचन करताना माझी पहिलीच मॅच आणि पहिलीच मॅच मी काय पाहतोय तर पहिल्याच मॅच मध्ये, या मॅच मध्ये 4 बॉल आणि 8 धावेची गरज. काय होणार, कोण जिंकणार, कोणाच्या हाती जाणार, कुठला संघ पुढच्या मॅच मध्ये नक्कीच पुढच्या राऊंड मध्ये प्रवेश करणार. कोंबिवली संघाने इथे पाहिलं तर गरज होती ती फक्त आणि फक्त 19 धावेची, परंतु तिथे थांबवायचा प्रयत्न केला समोर संघाला. इथे फटका हवेत आहे, फटका हवेत जरी असला क्षेत्ररक्षक येत आहेत आणि बॉल फरार झालाय, बॉल थांबणार नाही. या महत्वाच्या क्षणी फलंदाजाने मारलेला फटका, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतील 4 धावा, मॅच मध्ये कलाटणी देणारा येतोय चौकार. बघा 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये अजून सुद्धा गरज असेल ती 4 धावेची. 3 बॉल 4 धावेची गरज. या बॉलवर लगावला चौकार समीरने. मागचे 2 बॉल ज्याला शांत ठेवलं होतं साईनाथ जो गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजाने मागच्या 2 बॉलवर शांत ठेवलं होतं, परंतु त्यानंतर या बॉलवर लगावलेला चौकार. अजूनही 3 बॉल मध्ये गरज असेल ती म्हणजे 4 धावेची. कंपल्सरी चेसिंग. मयूर पाटील सुद्धा पाहत असतील का या मॅच मध्ये काय होतंय. इथे चांगला बॉल आहे, स्वतः गोलंदाज गेले तिथे आणि फक्त 1 धावेवर समाधान मिळवून देतील समोरच्या संघाला. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये चोरस, पुन्हा एकदा मॅच मध्ये काय पाहायला भेटतंय. 2 बॉल 3 धावेची गरज. उमऱ्या संघाचे सर्व प्रेक्षक पाठीराखे इथे पाहत असेल, मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व पाठीराखे मैदानाच्या बाहेरून सुद्धा सर्व मॅचचा आनंद घेत आहेत. काय होतं या मॅच मध्ये. नमो चषक 2024, नमो चषक 2024 मध्ये ही मॅच एकदम रफ टफ पाहायला भेटतीये. बिग फाईट मुकाबला कोंबिवली विपक्ष उमरे. 2 बॉल 3 धावेची गरज. जिंकावा लागेल या नमो चषकामध्ये, आपलं नाव कोरायचंय, पुढे जायचे, पुढच्या फेरीमध्ये पात्र व्हायचंय. इथे धावा जमाव्या लागतील, नाहीतर घरचा रस्ता नक्कीच पकडण्यासाठी समोरचा संघ तुम्हाला त्या तयार असेल. समोरचा संघ हेच म्हणत असेल की आम्ही जिंकायचंय, आम्हाला जिंकायचं, पुढे जायचंय. 2 बॉल 3 धावेची गरज. गोलंदाज सज्ज. इथे काय झालं, पंचाकडे पुन्हा एकदा लाऊड अपील करतायत. पंच सांगतील ही धाव असेल ती म्हणजे लेग बाईची. धावा कशा येऊ दे, आता मॅच मध्ये धावा येणं खूप गरजेचं असेल. 1 बॉल 2 धावेची गरज. सर्व प्रेक्षक सुद्धा मॅचचा आनंद घेतात, युट्यूब द्वारे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्या प्रेक्षकांच्या मनात सुद्धा आता हाच विचार पडत असेल काय होणार या मॅच मध्ये. नमो चषक 2024 या नमो चषकाचा आपण थरार पाहिला तर बऱ्याच ठिकाणी चालू आहे, परंतु हा थरार पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक सज्ज आहेत. कारण की या एनपीच्या ग्राउंडवर या पूर्ण विभागाने तयार केलेले सर्व सज्ज केलेलं आयोजन, या आयोजनामध्ये आता मॅचचा थरार झालाय. 1 बॉल 2 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. इथे काय
8 धावा तब्बल वाचवल्या, खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा. विजय होत आहे संघ टीम कुंभिवली. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. विजय झालाय टीम कुंभिवली. नो डाऊट या मॅच मध्ये